आधीच्या लेक्चरमध्ये आपण पिरियोडिक पोटेन्शियल मध्ये जाण्याबद्दल चर्चा केली। याचा अर्थ पार्टिकल पोटेन्शियलमध्ये जात आहेत जे पिरियोडिक आहे। पिरियोडिसिटी सह व आपण आपल्याला मर्यादित केले आहे एका डायमेन्शनल प्रकरणावर चर्चा करायला व आपण काय चर्चा केली की या प्रकरणात वेव्ह फंक्शन ब्लोच थेरमला पूर्ण करते। हे म्हणतं की वेव्ह फंक्शन साइक्स व मी त्याला लेबल करेन के ला फॉर्म आहे e रेज ते I kx ukx जिथे ukx सुद्धा पिरियोडिक फंक्शन आहे। पोटेन्शियल सारखीच पिरियोडिसिटी हे वेगळ्या पद्धतीने सुद्धा व्यक्त केले आहे। ते लिहिता की साय के x प्लस 1 नेहमी साय के e रेज ते I के साय के x व तिसरा फॉर्म जो आप लिहिला होता की साय के x समेशन n रेज ते I के प्लस जी एन x म्हणून सुद्धा लिहू शकतो व मग काही कोइफिशियंट सी इन आहे जिथे जी एन एन टाइम्स 2 पाय वरे आहे। तर 3 विविध फॉर्म आहेत हे वेव्ह फंक्शन ज्यात येते व याचा काय अर्थ आहे असे वेव्ह फंक्शन असण्याचे काय परिणाम आहेत। तर काय होते मी तुम्हाला आधी सांगतो व हे उदाहरणाद्वारे दाखवतो। समजा माझ्याकडे पोटेन्शियल आहे जे कॉन्स्टंट आहे। या प्रकरणात काय होते की ते वेव्ह फंक्शन साय kx e रेज ते I kx इकडे काही नॉर्मलायझेशन सह व पार्टिकल के ची ऊर्जा h क्रॉस स्क्वेअर के स्क्वेअर वर 2 m दिली आहे। तर मी ऊर्जा विरुद्ध के प्लॉट करणार आहे। के विरुद्ध के हे इकडे एका पॅराबोला सारखे दिसेल। हे आहे h क्रॉस स्क्वेअर के स्क्वेअर वर 2 m। जर मी आता या पिरियोडिक पोटेन्शियल चा परिचय केला व मला परिचय करू द्या a च्या नियमित अंतरांवर उंचवट्यासारखा वेव्ह फंक्शन ब्लोचचे स्वरूप घेते। वेव्ह फंक्शन व मी ऊर्जा परिभाषित करू शकतो स्वतःला मध्ये के समान मायनस पाय बाय 2 पाय बाय एला मर्यादित करून। आता काय होते की जेव्हा तुम्ही या पोटेन्शियल चा परिचय करताय या वेव्ह फंक्शनच्या विशिष्ट फॉर्ममुळे ऊर्जा आकृती सुरुवातीला पॅराबोला सारखी होते व मग पाय समान 1 च्या जवळ ती बदलते व होते जे मी तुम्हाला निळ्या रंगाद्वारे दाखवले आहे व परत यानंतर एक बदल आहे। तर ऊर्जाची रेंज आहे जी मी आता ब्लॅक आउट करेन जिकडे कोणतीही परिस्थिती अस्तित्वात नाही। इकडे कोणतीही परिस्थिती उपस्थित नाही। तर तुम्हाला काय मिळते तर ऊर्जाचा बँड ऊर्जा 0 पासून श्रेणीत ते या बँड पर्यंत सर्व ऊर्जा या बँडमध्ये आहे। मग तिकडे एक फट आहे व मग पुन्हा ऊर्जा पुढच्या बँडमध्ये उचलली जाते व तुम्ही ते जसं दाखवता जसं आपण म्हणालो के प्लस जी मधले सर्व के समतुल्य आहेत। तर हा बँड इकडे हलवतो व आत आणतो। तर ज्याने आपण सुरुवात केली ऊर्जा आकृतीने एका मुक्त इलेक्ट्रॉन गॅससाठी जी होता h क्रॉस स्क्वेअर के स्क्वेअर वर 2 m आणि मग जेव्हा आपण पिरियोडिक पोटेन्शियल चा परिचय केला मी
आता स्वतःला मर्यादित करू शकतो मायनस पाय बाय ए 2 पाय बाय ए मध्ये ऊर्जा या बँडमध्ये पडली. पुढच्या पातळीची ऊर्जा अशी आहे. पण जसं आपण म्हणालो, आपण नेहमी के ला परत या क्षेत्रात ब्रियूइन क्षेत्रात आणू शकतो आणि पुढचा बँड काहीसा असा दिसेल. तर मेह भाग इकडे खोडून टाकेन, ही लाईन इकडे वाढवेन. तर प्रत्येकीसाठी ऊर्जाचा बँड असतो व मग पुढचा बँड व पुढचा बँड आणि असेच. तर हे असं होतं जेव्हा मी हा मुक्त इलेक्ट्रॉन गॅस डिस्टर्ब करतो. तर इकडे या फटी आहेत ज्या उघडतात, ज्या मी या काळ्या भागाद्वारे दाखवल्या आहेत, जिकडे परिस्थिती उपस्थित नाही. या ऊर्जा पार्टिकल द्वारे घेतली जाऊ शकत नाही व पार्टिकल या बँड मधून कोणतीही ऊर्जा घेऊ शकतो. पहिला बँड, दुसरा बँड व असेच. तुम्ही विचारलं मी मुक्त पार्टिकलने सुरुवात का केली. मी एटमने करू शकलो असतो. उदाहरणार्थी जर माझ्याकडे नियमित इंटरव्हल ए वर असे तीव्र एटम असतील तर मला माहित आहे प्रत्येक एटममध्ये एक ऊर्जा आहे एका निश्चित व्हॅल्यूवर. उदाहरणार्थी हायड्रोजन एटमसाठी हे -13.6 eV असेल. प्रत्येक एटमला हे आहे. तर बँड कुठून आत येत आहे किंवा ब्लोच इक्वेशन काय करते? आता काय होते जर आपण ऊर्जा प्लॉट केली तर मी पुन्हा हे चित्र ई के विरुद्ध के बनवेन व दाखवेन की या ऊर्जा आता विभाजित होऊन बँड बनवणार आहे. तर आता काय होते की मला आता कारण ऊर्जा निगेटिव्ह आहे ई समान ई के इकडे 0 ने सुरू करावा हा आहे के हा इकडे की ई समान 0 आहे. तुम्ही काय बघाल की हे सर्व ऊर्जा स्तर आता के पुन्हा बँड बनवतो या संदर्भात आणि ऊर्जा निगेटिव्ह असेल तर हे -13.6 नाही आहे तर हे या बँडवरती आहे जे पसरता येऊ शकते. -13.6 बोलूया उदाहरणार्थी हे असेल -17 eV ते -10 eV. तर 7 इलेक्ट्रॉन व्होल्ट्सच्या बँड आहे जो तयार झाला आहे. सर्व ऊर्जा स्तर जे यांच्यात पडणार होते. तर इकडे ऊर्जा स्तर आहे. ऊर्जा स्तर इकडे ऊर्जा स्तर के च्या फंक्शन साठी म्हणून नोटीस करा ब्लोच थेरम म्हणते व फंक्शन के वर अवलंबून आहेत जो क्वांटम नंबर आहे जो परिस्थिती दर्शवतो. हा एक चांगला क्वांटम नंबर सुद्धा आहे कारण एक सिमेट्री आहे ज्या सिमेट्रीसह ते सहभागी आहे. पण त्याने असं नाही म्हटलं आहे की ऊर्जा पॉझिटिव्ह असायला हवी. मुक्त इलेक्ट्रॉन प्रकरणात जेव्हा मी त्यांना नियमित पोटेन्शियल मध्ये डिस्टर्ब करतो पॅराबोला तुटतो. प्रकरणात जेव्हा एटम्स असतात सर्व ऊर्जा स्तर जे -13.6 वर वेगळे झालेले ते बँड तयार करतात आणि मग पुढचा बँड तयार होऊ शकतो निर्वासित राज्य ऊर्जेने व तसेच. तर काय होते की फॉर्म ऊर्जा बँडच्या फॉर्ममध्ये आहे आणि त्यांचे परिणाम आहे. तर पहिला मला दाखवू दे या बँडची निर्मिती एका मॉडेलद्वारे क्रोनिग पेननी मोडलं. आपण या प्रकरणात काय विचारात घेतो की पोटेन्शियल या अवरोधचे संकलन आहे व मग मला आधी तुम्हाला काय दाखवायचं आहे की हा बँड कारणीभूत ठरतो. तर म्हणूया हे अंतर ए आहे आणि अवरोध रुंदी b चा आहे. उंची आहे v व इकडे v 0 चा समान आहे. वेव्ह फंक्शनच्या तळाशी मला माहित आहे तो ब्लोच फॉर्म आहे. हा पॉइंट पोटेन्शियलीच्या एका काठावर मी तो घेईन x म्हणून इकडे दाखवलेला हिरवा पॉइंट x a प्लस b च्या समान आहे व पोटेन्शियल स्वतःची पुनरावृत्ती करतो. तर पोटेन्शियल चे
पिरियडोसिटी पिरियड ए प्लस बी आहे. मी प्रत्येक के साठी ऊर्जा ची गणना कशी करू? आता आठवा आधीच्या प्रकरणात की ऊर्जा आयगन व्हॅल्यू बाउंड्री अटी याद्वारे निर्धारित आहे. तर या प्रकरणात सुद्धा आपण बाउंड्री कंडिशन लागू करणार आहोत. आपली बाउंड्री कंडिशन ब्लॉच थेरमद्वारे प्रदान होणार आहे. तर आपण काय म्हणू की वेव्ह फंक्शन साय के ए प्लस बी वर ए रेज ते आई के ए प्लस बी टाइम्स वेव्ह फंक्शन 0 वर साय के शी समान साले आणि हे ऊर्जा आयगन व्हॅल्यू ठरवेल जसे मी तुम्हाला आता दाखवेन. आपण गृहीत धरू की ऊर्जा V खाली येते तर मला परत बनवू दे. तर पोटेन्शियल दिसते. मी आता काय दाखवतोय तुमच्या स्क्रीनवर रुंदी इकडे A असून आणि इकडे B असून डावीकडे आहे x 0 च्या समान आहे. पॉइंट आहे x a प्लस b च्या समान आहे. उंची V आहे व आपण गृहीत धरू की आपण विचारात घेतलेल्या सर्व ऊर्जा V च्या खाली आहे. तर आपण समजू की V च्या खाली आहे. जर E V च्या अधिक असेल तुम्ही तीच कंडिशन पुन्हा लिहू शकता. पण आता मी एक विशिष्ट उदाहरण घेत आहे. तर आता वेव्ह फंक्शन साय x 0 आणि E च्या मध्ये साठी हे श्रेओडिंगर इक्वेशन मायनस h क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2m d 2 साय ओव्हर d स्क्वेअर प्लस v जे 0 आहे E साय च्या समान आहे वर निर्धारित आहे. तर E 0 च्या कमी आहे किंवा E V च्या कमी आहे पण तो 0 पेक्षा सुद्धा अधिक आहे. तर इकडे x साठी साय आहे 0 आणि E च्या मध्ये e रेज ते I च्या समान अल्फा x टाइम्स कोइफिशियंट असो प्लस दुसरा कोइफिशियंट b e रेज ते मायनस I अल्फा x जिथे अल्फा 2 m e ओव्हर h क्रॉस स्क्वेअर चा स्क्वेअर रूट आहे. E 0 पेक्षा अधिक आहे तर काही समस्या नाही हे त्यासारखे आहे. आता क्षेत्र साय साठी x आणि b च्या मध्ये श्रेओडिंगर इक्वेशन मायनस h क्रॉस स्क्वेअर ओव्हर 2 m v 2 साय ओव्हर d स्क्वेअर प्लस v साय च्या समान साय द्वारे वेव्ह फंक्शन दिले आहे व आपण प्रकरण घेतोय जिथे v च्या कमी आहे. जर e v च्या अधिक आहे तुम्हाला फक्त थोडा बदल करायचा आहे. हायपरबोलिक फंक्शन मधून तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मिळतील पण ते क्षुल्लक प्रकरण असेल. तर मी हे लिहेन साय डबल प्राइम प्लस 2m ओव्हर h क्रॉस स्क्वेअर a मायनस v साय 0 च्या समान आणि जसा v च्या कमी आहे मला सोल्यूशन मिळते साय x समान काही c e रेज ते बीटा x प्लस d e रेज ते मायनस बीटा x जिथे बीटा 2m v मायनस e ओव्हर h क्रॉस स्क्वेअर चा स्क्वेअर रूट आहे. तर लक्षात ठेवा की अल्फा आणि बीटा असे दिले जातील. तर आता काय आहे की मी पुन्हा चित्र पोटेन्शियल x x 0 च्या समान बनवेन. x a प्लस b च्या समान आहे. हा a आहे. माझ्याकडे काय आहे की वेव्ह फंक्शन साय 0 व a च्या मध्ये e रेज ते I अल्फा x प्लस b टाइम्स h ते मायनस I अल्फा x आहे आणि साय आणि b प्लस च्या मध्ये x साठी b c e रेज ते बीटा x प्लस d एज ते मायनस बीटा x च्या समान आहे. आता बाउंड्री कंडिशन माझ्याकडे आता
अननोन व्ही सी आणि डी आणि स्वतः ऊर्जा आहे. बाउंड्री कंडिशन लागू करूया. आपल्याला मिळेल की साय x शी समान आहे वर कंटिन्युअस असले पाहिजे. फक्त एक सुधार. आधीच्या स्लाइड वरती मी लिहिलेले साय ए आणि बीच्या मध्ये x जे बरोबर नव्हते हे खरंतर ए मध्ये साय आहे आणि प्लस बी, तर हे बरोबर असायला हवं. मी हे इथे लालमध्ये सुधारले आहे. तर आता ही बाउंड्री कंडिशन मला सांगते की ए ए रेज ते आय अल्फा ए प्लस बी ए रेज ते मायनस आय अल्फा ए सी ए रेज ते बीटा ए प्लस डी च्या समान आहे. ए रेज ते मायनस बीटा जे मी लिहू शकतो ए रेज ते आय अल्फा ए टाइम्स ए प्लस ए रेज ते मायनस आय अल्फा ए टाइम्स बी मायनस सी ए रेज ते बीटा ए मायनस ए रेज ते मायनस बीटा ए 0 च्या समान. हे माझे इक्वेशन 1 आहे. मला हेही माहित आहे की साय प्राइम कंटिन्यूअस आहे आणि ते त्वरित मला आय अल्फा ए रेज ते आय अल्फा ए ए मायनस आय अल्फा ए रेज ते मायनस आय अल्फा बी मायनस बीट ए रेज ते बीटा ए टी सी प्लस बीटा ए रेज ते मायनस बीटा ए डी 0 च्या समान. हे माझे इक्वेशन 2 आहे. इकडे बाहेर असायला हवा. तर माझ्याकडे 2 इक्वेशन आहेत. अजून 4 अननोन आहेत. इतर 2 इक्वेशन ब्लोच थेरम द्वारे दिलेली आहेत, जे म्हणतात की साय ए प्लस बी ए रेज ते आय के च्या समान आहे. ए प्लस बी 0 वर साय आणि 0 वर साय मला माहित आहे ए प्लस बी आहे आणि प्लस बीचा साय काही नाही पण सी ए रेज ते बीटा ए प्लस बी प्लस डी ए रेज ते मायनस बीटा ए प्लस बी आहे. तर मला इकडून इक्वेशन मिळते की ए रेज ते आय के ए प्लस बी टाइम्स ए प्लस ए रेज ते आय के ए प्लस बी टाइम्स बी मायनस ए रेज टू बीटा ए प्लस बी टाइम्स सी मायनस ए रेज ते मायनस बीटा ए प्लस बी टाइम्स डी 0 च्या समान आहे. हे माझे इक्वेशन नंबर 3 आहे. आणि शेवटी इक्वेशन नंबर 4 जसा साय कंटिन्यूअस आहे, साय प्राइम पण कंटिन्यूअस आहे. ए प्लस बी ला साय प्राइम पण कंटिन्यूअस आहे x ए प्लस बी च्या समान ला. तर माझ्याकडे असेल साय प्राइम ए प्लस बी वर एज ते आय प्लस बी च्या समान आहे साय प्राइम 0 वर, जे मला देते ए रेज ते आय के ए प्लस बी. इकडे साय प्राइम आय अल्फा ए मायनस बी आहे आणि डावीकडे मला मिळेल बीटा ए रेज ते बीटा ए प्लस बी टाइम्स सी मायनस बीटा ए रेज ते मायनस बीटा ए प्लस बी टाइम्स डी याच्या समान आहे. तर आता हे इक्वेशन होते
I अल्फा ए रेज ते I के ए प्लस बी टाइम्स माइनस I अल्फा ए रेज ते I के ए प्लस बी टाइम्स बी माइनस बीटा ए रेज टू बीटा ए प्लस बी टाइम्स सी माइनस माइनस प्लस बीटा ए रेज ते माइनस बीटा ए प्लस बी टाइम्स बी शून्यच्या समान आहे। हा माझा प्रश्न नंबर 4 आहे। मी या इक्वेशनचे पुनरुत्पादन नाही करणार, पण पुढच्या पानावर काय लिहेन की माझ्याकडे इक्वेशन चा जो फॉर्मा आहे काही कोइफिशियंट टाइम्स ए आहे प्लस काही कोइफिशियंट टाइम्स बी प्लस काही कोइफिशियंट टाइम्स सी प्लस काही कोइफिशियंट टाइम्स डी शून्यच्या समान आहे। माझ्याकडे असे 4 इक्वेशन आहेत। ए नॉन झिरो ए बी सी आणि डीच्या सोल्युशनसाठी आता काय व्हायला पाहिजे, कारण उजवी बाजू शून्य आहे की या कोएफिशियंट्सची डिटर्मिनंट शून्य असले पाहिजे। डिटर्मिनंट म्हणजे आपण जे काही आधी लिहिले ए रेज ते I अल्फा ए ए रेज ते मायनस I अल्फा ए ए रेज ते बीटा ए रेज ते मायनस बीटा ते सर्व कोएफिशियंट। तर तुम्हाला एक इक्वेशन मिळते जेव्हा तुम्ही हे डिटर्मिनंट घालता, तुम्ही इक्वेशन मध्ये असता जे अल्फा बीटा आणि तसेच शी संबंधित असते। या इक्वेशन चे समाधान काही ईच्या व्हॅल्यू साठी ए साठी दिलेला के कुठून येतो के सुद्धा या इक्वेशन मध्ये आहे। तर तुम्हाला काय मिळते की हे इक्वेशन आहे ज्याच्यात अल्फा बीटा के ए फंक्शन शून्यच्या समान समाविष्ट आहे। तर आता कॉम्प्युटरला विचारा, आपण ईच्या साठी दिलेल्या के साठी व्हॅल्यू स्कॅन करू, बरोबर? तर मी स्वतःला प्रतिबंधित करेन, कारण मी असे ब्लॉच थेरम ने करू शकतो ते के मायनस पाय बाय एच्या मध्ये आणि पाय बाय व कॉम्प्युटरला विचारेन हे फंक्शन शून्यच्या समान पूर्ण करा दिलेल्या के च्या साठीच्या विविध व्हॅल्यूसाठी। तर समजा मी के शून्यच्या समान साठी केले, मला इकडे काही व्हॅल्यू मिळेल, एक व्हॅल्यू इकडे, एक व्हॅल्यू इकडे, एक व्हॅल्यू इकडे, एक व्हॅल्यू इकडे, अजून एक जवळच्या के साठी करा, मला इकडे एक व्हॅल्यू मिळेल, मला इकडे एक व्हॅल्यू मिळेल, मला इकडे एक व्हॅल्यू मिळेल, मला इकडे एक व्हॅल्यू मिळेल व तसे पुढच्या के साठी करा, मला इकडे दुसरी व्हॅल्यू मिळेल, दुसरी व्हॅल्यू इकडे। मी फक्त 2 बँडसाठी करेन, मी दुसऱ्या बाजूला सिमेट्रिकली करू शकतो व शेवटी जेव्हा हे पॉइंट जोडेन मला मिळेल यासारखे कर्व, जे काही नाही पण प्रत्येक के साठी ऊर्जा बँड आहे, अनेक ऊर्जा, पण ते बँड तयार करतात, ते कंटिन्यूसली प्रत्येक के साठी बदलतात कारण के कंटिन्यूस आहे व तुम्हाला हे बँड मिळतात। हे बँड असे उद्भवतात। आपण पुढच्या लेक्चर मध्ये अजून स्पष्टपणे बघू जेव्हा मी या करोनी पेन्नी मॉडेलची सरलीकृत आवृत्ती करेन। तर हे लेक्चर कंक्लूड करायला आपण क्रोनिग पेन्नी मॉडेल चा परिचय केला आहे। बघायला कसा इके पिरियोडिक पोटेन्शियल
मध्ये दिलेला आहे. बरोबर. इके साठी इक्वेशन बाउंड्री कंडिशन्स आणि ब्लोच च्या थेरम च्या समाधानातून उद्भवते. नंबर 3 दिलेली इके व्हॅल्यू इके कोइफिशियंट च्या डिटर्मिनंटना बनवण्यावर निर्धारित आहेत. चांगल्या शब्दाचा अभाव असल्या मी लिहेन VCD 0 च्या समान आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी याची सरलीकृत आवृत्ती करणार आहे व दाखवेन हे बँड अपरिहार्यपणे कसे उद्भवावेत.